सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. नमस्कार, सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. नजर टाकूयात काही विशेष घडामोडींवर. काँग्रेसच्या काळ्या पत्रिकेमध्ये भाजपवर टीकास्त्र. 10 वर्षात 411 आमदारांची फोडाफोडी. भाजपनं निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जमवलेल्या प्रचंड निधीतून राजकीय क्षेत्रातील लोकांवर दबाव आणला. केंद्राच्या अखत्यारीतील यंत्रणा आणि पैशांच्या बळावर भाजपनं देशातील लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भाजपनं गेल्या 10 वर्षात 411 आमदारांना फोडलं, सरकारं पाडली, मोदी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना धमकावलं आणि त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला, असे अनेक आरोप काँग्रेसनं गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या काळ्या पत्रिकेमध्ये केलेले आहेत. केंद्रातील मोदी सरकारची गेली 10 वर्षे म्हणजे अन्यायाचा काळ असल्याचा ठपका काँग्रेसनं ठेवलाय. 10 वर्षांचा अन्यायाचा काळ या नरेंद्र मोदी सरकार विरोधातील काळ्या पत्रिकेमध्ये केंद्राच्या कथित चुकीच्या आर्थिक धोरणाची चिरफाड करण्यात आली आहे. काळ्या पत्रिकेमध्ये चीन विषयक धोरण, ईडीचा गैरवापर, अग्निपथ योजनेतील फोलपणा, प्रसार माध्यमांवरील अंकुश, रिझर्व्ह बँकेच्या स्वायत्ततेवर घाला अशा अनेक आर्थिक मुद्द्यांच्या अनुषंगानं मोदी सरकारवर टीकास्त्र झाडण्यात आली आहेत. आयकर विभागाची एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी धाड. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील निवासस्थानी आयकर विभागानं छापा मारला. एका माजी आमदाराच्या प्रकरणात हा छापा मारल्याचं वृत्त समोर येत आहे. प्रदीप शर्मा यांनी सेवामुक्त झाल्यानंतर शिवसेनेत प्रवेश केला. ते अद्यापही ठाकरे गटातच आहेत. प्रदीप शर्मा यांच्या अंधेरीतील निवासस्थानी दुपारी आयकर विभागाचं पथक पोहोचलं. आमदारांसंबंधी एका प्रकरणात प्रदीप शर्मा यांच्या घरी तपासाची कार्यवाही झाली. मुंबईतल्या अंडरवर्ल्डमधील कारवाईत त्यांनी अनेक गुन्हेगारांचा एन्काउंटर केला होता. हक्काच्या पैशांसाठी 4 राज्यांचं आंदोलन. केरळ, कर्नाटक, पंजाब आणि दिल्लीचे मुख्यमंत्री जंतर मंतरवर. भाजपा शासित राज्यांवर पैशांचा पाऊस आणि भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना हक्काचा पैसा देण्यात केंद्र सरकार भेदभाव करीत आहे, असा गंभीर आरोप करत केरळ, कर्नाटक, पंजाब आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी जंतर मंतरवर केंद्र सरकार विरोधात जोरदार आंदोलन केलं. या सर्वच मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार विरुद्ध ऐक्याची वज्रमूठ आवळली आहे. केंद्राकडून सुरू असलेल्या आर्थिक अन्याय विरोधात एकत्रित आलो आहोत, असं केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले. बोकडाच्या बळी प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक निलंबित. लातूर इथल्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या समोर बोकडाचा बळी दिल्याच्या वृत्तानंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये कारवाईची मागणी राज्यातून होऊ लागली होती आणि या प्रकरणातील दोषी पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांना निलंबित करण्यात आलंय. तर 8 जणांची मुख्यालयी बदली करण्यात आली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतल्याचं सांगण्यात आलंय. पोलीस ठाण्यासमोर बोकडाचा बळी दिल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळं गृह विभागानं कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे. मिरजेमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार आणि विक्री प्रकरणी 3 महिलांसह 11 जणांविरुद्ध गुन्हा, 7 जणांना अटक. पुण्यातून कराडला निघालेली विवाहित तरुणी झोपेत मिरज स्थानकावर आल्यानंतर तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करण्याबरोबरच तिची विक्री कर्नाटकात जमखंडीला करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी 3 महिलांसह 11 जणांविरोधात मिरज येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर 7 जणांना पोलिसांनी गुरुवारी अटक केली. सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज. आता होणार डायरेक्ट जनतेशी संवाद. प्रिंट मीडियामध्ये नावलौकिक मिळवलेले सतर्क पोलीस टाइम्स आता नव्या डिजिटल न्यूज चॅनेलच्या रूपात, नव्या ढंगात. आता होणार समस्यांची उकल. क्षेत्र कोणतंही असो, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक किंवा गुन्हेगारी, त्यावर होणार डायरेक्ट चर्चा. त्यासाठी रहा आमच्या सोबत. ताज्या बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज YouTube चॅनलवर रोज सायंकाळी 7 वाजता. सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ. डिजिटल प्लेटफॉर्म पर लेकर आ रहे हैं रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा, जिसमें आप देखेंगे इंफॉर्मेशन और एंटरटेनमेंट से जुड़ी ढेर सारी बातें. जल्द ही आ रहा है नया YouTube चैनल रेड फ्लैग, इंफोटेनमेंट का पिटारा.
तीखे सवालों के सटीक जवाब। हम करेंगे जहां सिर्फ मुद्दों की बात, मेरे यानी जेनिफर के साथ। हर पॉलिटिशियन, हर दूसरा कोई तीसरा कोई पार्टी ज्वाइन करते रहेगा तो पब्लिक किस पे भरोसा करके वोट करेगी? क्या पता आपके सवाल किसी की नींदें उड़ा दे। अभी जो महाराष्ट्र में सत्ता अंतर हुआ है वो बहुत अच्छा ही है, तो सरकार काम भी अच्छी कर रही है। जब अच्छा देखते हैं पब्लिक का तो बीजेपी में हो जाते हैं, जब खराब देखते हैं तो दूसरे साइड हो जाते हैं। यूथ ही अपना देश का भविष्य है। देखते रहिए मुद्दे की बात। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपलं मनापासून स्वागत। शेकडो हातांनी उचलला लोकलचा डबा, गाडीखाली अडकलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी सरसावले प्रवासी। वाशी रेल्वे स्थानकामध्ये रूळ ओलांडत असताना लोकल खाली सापडलेल्या प्रवाशाला वाचवण्यासाठी इतर प्रवाशांनी चक्क लोकलचा डबा उचलला आणि त्यामुळे या प्रवाशाला जखमी अवस्थेत लोकल खालून पोलिसांनी बाहेर काढलं। त्याच्यावर वाशीतील एका रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। प्रवाशांनी दाखवलेल्या या तत्परतेचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। नवी मुंबईतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची शिष्यवृत्ती योजना जाहीर। नवी मुंबई शहरात विविध शाळांमध्ये शिक्षण घेणारे गुणवंत विद्यार्थी आता धनवंत होणार आहेत। महापालिकेनं 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेसाठी येत्या 28 फेब्रुवारी पर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे। शिष्यवृत्ती पहिलीपासून पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार असून शिष्यवृत्तीची रक्कम ही 4, 6, 8, 9,600 आणि 12,000 रुपये अशी असणार आहे। शिष्यवृत्तीसाठी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना 80%, विधवा महिलांच्या मुलांसाठी 65% आणि अन्य 4 प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 60% गुणांची अट ठेवण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत, राहुल गांधी यांचा दावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म इतर ओबीसी प्रवर्गात झालेला नाही, त्यांचा जन्म खुल्या प्रवर्गात झालाय। त्यांनी जातीबाबत देशवासियांना खोटी माहिती दिली, ते तेली जातीत जन्माला आले होते असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय। भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान ओडिशाच्या झारसुगुडा इथं ते बोलत होते। यात्रेनं ओडिशाहून छत्तीसगडमध्ये प्रवेश केलाय। राहुल गांधी पुढे म्हणाले की नरेंद्र मोदी हे मी ओबीसी समाजाचे आहे असं सांगत आहेत। त्यांना गुजरातच्या भाजप सरकारनं ओबीसी बनवलं, मात्र त्यांचा जन्म ओबीसी समाजात झालेला नाही, त्यामुळे ते कधीही देशात जातनिहाय जनगणना होऊ देणार नाहीत। मागास लोकांच्या हक्क आणि वाट्याला नरेंद्र मोदी कधीच न्याय देऊ शकत नाहीत। जातनिहाय जनगणना फक्त काँग्रेस पक्षच करणार आहे। आणि दरम्यान केंद्र सरकारनं या आरोपाला प्रत्युत्तर देत सांगितलं की मोदी यांचा जन्म मोद घांची या जातीत झालेला आहे। या पोटजातीचा समावेश गुजरात सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं 1994 साली ओबीसीत केला होता, तेव्हा गुजरातमध्ये काँग्रेसची सत्ता होती। याबाबत भाजपनेच ही माहिती दिली आहे। सतर्क पोलीस टाइम्स न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। आमच्या बातम्या तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला अवश्य कळवा। यासाठी जास्तीत जास्त बातम्या पहा, त्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या आम्हाला पाठवा। तुम्हाला जाहिरात द्यायची असेल किंवा अधिक माहिती हवी असेल, तुमच्या परिसरातल्या घटना कळवायच्या असतील तर आमच्या या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा। आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 912268834836 आणि लवकरच आमचा एक नवं कोरो चॅनल रेड फ्लॅग इन्फोटेनमेंट का पिटारा हे तुमच्या भेटीला येत आहे आणि त्या चॅनलवरही तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे। यामध्ये मुद्दे की बात, डॉक्टर डायरीज, #व्यापार, एक दूजे के वास्ते असे अनेक कार्यक्रम आपल्या भेटीला येणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमांचा सुद्धा आस्वाद घ्या आणि आमच्या कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत मी सुषमा जाधव आपली रजा घेते। नमस्कार। तेव्हा पाहत रहा सतर्क पोलीस टाइम्स न्यूज, पोलीस आणि जनतेचं व्यासपीठ।
सतर्क पोलीस टाइम्सच्या या भागाचे प्रायोजक आहेत स्विफ्टी हायजीन सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड. स्विफ्टी, स्वच्छतेचा नवा अर्थ.